या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। और मेरी भाभी को उनको पिस्टल लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो। उन्होंने दरवाजे खोले, उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे। मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे, 4 गोली मारे, उनको नीचे गिरे डायरेक्ट। तीन महिन्यापासून ती इकडं भटक तिकडं भटक, आता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एक 8-10-12 दिवस झाला आला असेल, तर तिथं येऊन तिथं एन्काउंटर केला तिने। सोनो शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख राहणार गल्ली नंबर 23 सय्यदनगर हडपसर पुणे असे पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे। शाहरुख शेख याच्यावर पुणे शहर जिल्ह्यातील हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ या पोलीस ठाण्यांमधून सुमारे 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती। मोक्काच्या गुन्ह्यात शेख हा फरार होता। पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाला शेख हा लांबोटी येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाली होती। त्यावरून पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाने मोहोळ पोलीस ठाण्याच्या मदतीने लांबोटी येथे शनिवारी रात्री शेख याला पकडण्यासाठी संयुक्त मोहीम राबवली होती। यावेळी पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आल्याचे दिसताच शेख याने पोलिसांवर त्याच्याकडील पिस्तुलाने गोळीबार केला। त्यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारामध्ये शेख याचा मृत्यू झाला। याची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहोळ पोलीस ठाणे येथे भेट दिली। और मेरी भाभी को उनको पिस्टल लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो। उन्होंने दरवाजे खोले, उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे। मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे, 4 गोली मारे, उनको नीचे गिरे डायरेक्ट। मेरे को भी बाल पकड़ के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने। 10-15 जन थे, पूरे डीबी वाले थे। वो सब पहचानती मैं उनको, सबको भी देख ही लिए मैंने। नहीं, उन्होंने नहीं किए सर, वो तो सोए हुए थे। वो डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजे खोले, बराबर ये बोले कि अंदर मत आओ, अंदर मत आओ, ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे, वो गिरे नीचे। फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक के पुलिस वाले ने सीने में गोली मारा। उनके पास पिस्टल थे? हाँ, उनके पास थी पिस्टल, पर उन्होंने चलाई नहीं। उन लोग ने डायरेक्ट क्या करे, गोली पहले इन्होंने मारे पुलिस वाले ने, वो नीचे गिर गए थे। हाँ, ले थी पापा उनके पास, पर उन्होंने चलाई नहीं, इन्होंने पहले गोली चलाए। कितने दिन से आप वहाँ पे रह रहे थे? 10-15 दिन ही हुआ हम लोग वहाँ पे थे। और मतलब उनका रवैया अभी कैसे था? नहीं, अभी पूरा अच्छे से रह रहे थे, सुधर गए थे। उन्होंने वो दारू वो सब पीते थे, लेकिन उन्होंने सब बंद करे, नशा पानी है डर के वजह से। बोले कि घर वालों को तकलीफ होती बोल के उन्होंने सब गुनहगारी छोड़े थे। 1-1.5 साल हो रहा, पर ये पुलिस वाले तकलीफ दे रहे थे उनको वहाँ पे भी, इसके लिए वो यहाँ पे आए, बोले घर वालों को तकलीफ होगी इसके लिए। आप बोल रहे हैं कि गुनाह छोड़ दिया था, फिर उनके पास जो गुनाह दाखिल हुए हैं उसका क्या है? वो जबरदस्ती उन्होंने गुनाह दाखिल करे, हमारे सामने की बात है। मेरे घर में थे उस दिन, मेरे हस्बैंड मेरे सामने, उनके दोस्त को पहले उठा के लेके गए थे। और उन्होंने क्या करे, दोस्त को उठा के लेके गए बोल के देखने के लिए वो गए, तो उन्होंने डायरेक्ट उनको उनका नाम भी वो केस में डाले और उसको उठा के लेके गए और इनके पीछे लगे। उसके बाद में वो टीपू भाई को भी लेके गए और उनके मौके में भी इनका नाम डाले। वो तो मेरे साथ में थे, अभी तक भी साथ में से, दिन भर घर में रहते थे, किधर नहीं जाते थे, तभी भी उन्होंने नाम डाले उनका वो केस में, न्यूज़ भी छोड़े उनके नाम की उन्होंने। अभी क्या मांगे आपके? नहीं, मेरे को मेरा हस्बैंड चाहिए, मेरे को मेरा आदमी मांगता, मेरे को मिलने का। मी शाहरुखचा वडील मी, माझं नाव रहीम हसन शेख, माझ्या मुलाचं नाव शाहरुख रहीम शेख। घटना घडली होती आणि कधीपासून तो फरार होता? 3 महिन्यापासून ते फरार होता। 3 महिन्यापूर्वी तिनं ते शब्बीर इनामदार म्हणून आहे, तिच्यावर बांबूने मारामारी झाली। तिच्यात ही 3 महिन्यापासून तिला नुसतं पळवते। 3 महिन्यापासून ती इकडं भटक तिकडं भटक, आता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एक 8-10-12 दिवस झाला आला असेल, तर तिथं येऊन तिथं एन्काउंटर केला तिने। आणि तिच्या अगोदर 3 महिन्यापूर्वी माझ्या पार्किंगमधून कांबळे हवालदार हिनं गाडी उचलून नेली तिची, माझ्या मुलाची, आणि मला इकडे मला
तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही, गाडी चोरीची आहे. तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो, माझ्या मुलाला मी घेऊन गेलो. तर त्यावेळेस तिला 10-15 पट्टे मारले. मला तुला मी चारापट्टी घ्यायसाठी बोलवत होतो, तू का आला नाही. ते गुन्हेगार आहे, ठीक आहे, नॉर्मल गुन्हेगार आहे, मी नाही म्हणत नाही. पण आत्ता ते गुन्हा सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः बिघडवताय. डिपार्टमेंटच बिघडवती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा. मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं, व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागला होता. ते पोलिसांचं असं म्हणणं आहे त्याला अटक करायला गेल्यानंतर त्यांनी पहिले फायरिंग केली. आत्ता काय मला आत्ताची पोझिशन काय झालेली ती मला स्वतःला माहीत नाही. मी पुण्याला राहतोय, मी पुण्यावरून आत्ता आलोय. तिची बायको होती इथं, तर तिच्या बायकोला माहीत आहे. तुमचं काय म्हणणं आहे पोलिसांनी असं का? हे पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं यांचं कामं चालू आहेत. ह्यांना या केसमध्ये आहे ना कमीत कमी 1 करोडभर रुपये छापलेत. तिथून हे ते टिपू पाटांची वरात काढली, ही जी वरात काढ, ती जी वरात काढ. ही काय करते, जे आता गुन्हेगार सुधारायला लागलेत त्या गुन्हेगाराला बी मुद्दा मी हे उचकावणी करतात. हे सगळ्या टिपू पाटांना वगैरे बी वगच वरात काढली तिथं. म्हणजे तुम्ही करायचं 3-4 मोका लावला. ही त्याच्यात माझ्या मुलाचं बी नाव टाकलं. आता हा मोक्यामध्ये फरार होता की मोक्यातून सुटलेला होता काय? नाही, पहिल्या मोक्यातून मी जामीन झालेला आहे. तिथं जामीनमधून आलेला होता. हे आता जबरदस्तीचा मोकाही नसताना सुद्धा टाकले. बांबूने मारामारी केली म्हणजे त्याच्यात एकटाही होता, दोघं होती. तर दोघं होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबूने मारामारीत. तर हे जबरदस्तीचं सगळं केलंय आणि हे सगळे गँग कुठल्या लोकाला ओढवायचं आणि एकमेकाला जोडवून सगळ्यावर मोका जोडून टाकते. ते काय मागणी असणार आहे आता तुमची? माझी मागणी एवढीच आहे की कांबळे हवालदार आणि पाटील PI ही सगळ्या त्या स्टॉपला सस्पेंड करावं. हे काळेपट पोलीस स्टेशन. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.